नमस्कार. आज आपण राधाचा तिसरा एपिसोड बघणार. मुलांचं कल्पना विश्व असा विषय घेऊन आपण राधा बरोबर 4 एपिसोड करू. पहिल्या एपिसोड मध्ये साधारणतः मूल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. दुसऱ्या एपिसोड मध्ये हळूहळू ओपन अप व्हायला लागतं. तिसऱ्या एपिसोड मध्ये गप्पा मारायला सुरुवात होते आणि चौथ्या एपिसोड मध्ये अगदी मन मोकळं सगळ्या गोष्टी शेअर करायला सुरुवात होते. त्याच्या कल्पना आणि त्याचा अनुभव ते सांगायला सुरुवात करते. त्याच्या कल्पना अनुभव याची छानशी गुंफण ते आपल्यासमोर मांडत असतं आणि त्यातली प्रत्येक गोष्ट ते त्याच्या स्मरणातनं आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. हा संवाद सहज होणं खूप गरजेचं. हा संवाद पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपण जर का सहज होऊ दिला तर ह्या मुलांचं कल्पना विश्व अगदी संपूर्णपणे ते आपल्या समोर अगदी सहजतेने म्हणतात. आणि मग कुठल्याही गोष्टी पालकांशी शेअर करताना त्यांना प्रश्न जाणवत नाही. म्हणूनच त्यांचं कल्पना विश्व आणि त्याविषयीचा संवाद अशा हेतूने हा एपिसोड आपल्याला बघायचा आहे आणि या पुढचाही एपिसोड तसाच आपल्याला बघायचा. धन्यवाद. ओके, म्हणजे मागचा भाग पुढे येतो, पुढे पुढे असं चालतं. ओके, पुढे काय झालं? मग गिफ्ट मिळाले. वा वा, तुम्ही आता ड्रॉइंग करणार असं बाबा म्हटलं का आई म्हटली? आई म्हटली. बाबा कुठे गेला होता? ऑफिस. बाबा ऑफिसला गेला. काय करतो बाबा? काय ऑफिसला जातो? त्यांचा बाबा का कुठल्या ऑफिसला जातो? राम आणि परशुराम. तर राम मोठा आहे का परशुराम मोठा आहे? राम मोठा आहे. हा हा, पुढे तो बाबा ऑफिसला जातो. मग तो बाबा उशीर होतो. मग ते बाबांना डब्बा द्यायला जातात. अच्छा, आई आणि राम आणि परशुराम. आईचं नाव काय असतं? गीता. सीता. सीता नाव असतं. अच्छा, तुझ्या गोष्टीत रामाची आई सीता आहे नाही का? ठीक आहे, ओके. हा, आई आहे सीता. बाबाचं नाव काय? मग नावं ठरवावी लागतील ना आपल्याला. काय ठेवूया बाबाचं नाव आपण? त्या दोघांचं नाव राम परशुराम आहे. आईचं नाव सीता आहे. वडिलांचं नाव काय असेल? काहीतरी ठेवूया ना, कल्पना करूया काहीतरी आपण. काही पण असू शकतं. काय असेल? सचिन ठेवूया का? सचिन. बाबा आहे सचिन, आई आहे सीता, आणि राम मोठा आहे, परशुराम छोटा आहे. त्यांना शाळेमध्ये गिफ्ट मिळालेले आहेत. खोडरबर मिळालेत, पुस्तकं मिळालेत, पेन्सिली मिळाल्यात, रंग मिळालेत. आणखीन काय मिळाले? पेन्सिली
आणि खोडरबर ते चुकलं तर वापरणार. ओके, मग आई म्हटली की अरे वा वा, तुम्ही काय करणार आहे? ड्रॉइंग करणार आहे. तुला कसलं कसलं ड्रॉइंग येतं? तुला घर काढता येतं का? चेंडू काढता येतो का? फूल काढता येतं का? पतंग काढता येतो का? पतंग नाही तुला? हा, सोपं आहे की पतंग? येतं ना? काढूनच दाखव बरं तुम्हाला. हा, काढायचे. धर. सगळं ते धर, पुढे पुढे जाऊ दे. ओके, भारी. आणि घर काढून दाखव बरं. ते काढू? हा हा, भारी. मस्त, शाबास, एकदम भारी काढले. बर, तर आईचं नाव होतं सीता, बाबाचं नाव होतं सचिन, बरोबर का नाही? बरोबर. हा, आणि मुलांची नाव होती, छोटा होता राम, मोठा होता परशुराम. नाही, मोठा होता राम, छोटा होता परशुराम. परफेक्ट. ते शाळेत गेले, त्यांना गिफ्ट मिळाली. मग काय झालं पुढे? मग ते म्हणले, आई आता मी तेरवा जातो, आता मी उद्या जातो शाळेत. तेरवा जातो का उद्या जातो? उद्या. हा, ते दोघं असं म्हणतात. शाळा कुठल्या वारी नसते? शनिवार आणि रविवार 2 दिवस नसते. मग त्यावेळेस काय करते तू? तेव्हा मी एक दगड आणलाय सॉफ्ट, त्याला सॉफ्ट काढला. माती बिती काय नाही लागली. तुला आवडत नाही माती? नाही. का बरं? आणि मग त्याला मी पेंट करणार आहे शनिवार रविवार. हा, आणि मी कधीतरी पेंट केल्यावर त्याला असं कधीतरी डेकोरेशन करणार. डेकोरेशन म्हणजे काय? म्हणजे त्याला डेकोरेट, सजवणं. डेकोरेशन म्हणजे सजवणं. आपण ते फुलांचा बुके केला होता ना, तो आपण डेकोरेट करतो. ओके, पुढे काय झालं मग? आई आम्ही परवा जाणार नाही, उद्या जाणार आहे शाळेमध्ये. हा, ओके. मग 2 दिवस आम्हाला सुट्टी दिली आहे शाळेतल्या टीचरांनी. शाळेतल्या टीचरांनी म्हणजे सरांनी. सरांनी. तुम्हाला सर असतात का ताई असते शिकवायला? ताई असते. कुठली ताई आहे तुझी? प्राजक्ता नाफड. तुझी आई आहे? ताई. तुझ्या आईचं नाव पण प्राजक्ताच आहे ना?
ती प्राजक्ता गणपुले आहे आणि ती जी आहे ती प्राजक्ता नाफडे. अच्छा, काय काय शिकवते ती ताई? ती ताई आता आम्ही सूर्य नमस्कार घेतोय. मग हात असे 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 ते बालभवन मध्ये घेतोय. आणि मग ते झालं शवासन घेतोय शाळेत. शवासन म्हणजे झोपायचं असतं ना मस्त. हा. हं? तुला शवासन जास्त आवडत असेल. शवासन मस्त झोपायचं. मला तर खूप आवडत. का मग काही व्यायामच केलेला तू करत नाही व्यायाम? करते म्हणजे डोक्याला लागले. डोक्याला लागलाय? काय लागलंय? टेंगूळ आलाय. टेंगूळ म्हणजे काय बेटा? टेंगूळ म्हणजे